मधला पहिला ऑरेंज कलर आणि हा पहिला 17 प्रो मॅक्स दरवर्षी प्रमाणे मी घेतो. काहीच मला दुःख या गोष्टीच आहे की एका तासामध्ये 4 लाख रुपये संपणार आहेत. आराम आता पडेल ना कोमल. मला असं वाटतं मी अजून 4-5 मागू. काय माहितीये का बोल दिवाळी आहे म्हणजे मी का बोलायलाच पाहिजे विदाऊट का बोलले सांगू शकत नाही. म्हणजे मी छोटा काय करू आम्ही तिकडे काय लढाई करायला अहो आमचं चॅनल बघा रिश्ते पण जमवायला लागलं यार. बॉब अँड कोमल चॅनल म्हणजे बाबा काय काय होईल त्याच्यावरती काय काय जाणार आहे. या फोन मधला लास्ट व्लॉग आहे. सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्स 16 प्रो तर हातात आहे. 17 प्रो आणि 17 प्रो मॅक्स म्हणजेच आम्ही कपलनी फोन घेतोय. सेम कलर लॉन्च झालाय ना ऑरेंज वाला आणि लय आवाज आलाय गोंगाट आहे भाई इथे. आणि या स्टोर मधला पहिला ऑरेंज कलर आणि हा पहिला 17 प्रो मॅक्स दरवर्षी प्रमाणे मी घेतोय. माझा हा पण छान आहे. काहीच झालेलं नाही. गेल्या वर्षी सुद्धा जेव्हा लॉन्च झालेला तसाच येऊन घेतलेला. आता सुद्धा जसा लॉन्च झाला तसाच येऊन घेतलाय. आणि पण या वर्षी आम्ही म्हणजे ठरवलंय की कपलनी घेऊया सेम. 16च घेतलेला हा कारण की मला ना कॅरी करायला खूप छान लागतो. मला आता पण घ्यायचं होतं 17 पण आता प्रो कारण बॉबीचा फोन मी युज करते ना फोटो वगैरे काढायला. गाईज मला दुःख या गोष्टीच आहे की एका तासामध्ये 4 लाख रुपये संपणार आहे. हा एक्सचेंज पण होईल पण तरी पण हे ऍड वगैरे करून टोटल 4 लाख एका तासात संपणार आहे. त्या गोष्टीचं दुःख आहे पण ठीक आहे घ्यावं तर लागेल कारण अपडेट होणं गरजेचं आहे. कारण आपली कारण की ब्लॉगिंग वगैरे ह्याच्यात चालते. सो या कारणाने आपल्याला अपडेट व्हावं लागेल. जसं आपण फोन अपडेट करतो तसं आपल्याला अपडेट व्हावं लागेल. सो बघूया या फोनचे किती येतात देन वरती किती द्यावे लागतात या सगळ्या गोष्टी करूया. पहिला चला कुठे 2 लाखाचा फोन करतो मग ट्रीटमेंट असे होईल. हा फोन देतो ना जबरदस्तीने का चहा मागवला जबरदस्ती छान आहे. तू बोला नाही ती नाही मी रेडबल बोलू का त्याला भाई मी रेडबल पिते मी कॉफी नाही फुल पटेली खाली ना पटेली वाली फोटो फिट चालू आहे. सो हाय 17 प्रो मॅक्स अँड 17 प्रो 1 TB. हाँ ये 1 TB है भाई दोनों ना. ये 512 है 512 and 1 TB. ये हा छोटा फोन माझा नाही आहे. थोड्याच वेळात मी खूप एक्साइटेड आहे ह्याला ओपन करायला आणि असं आपलं करायला. वाटेल का नाही वाटत हाथ मिला रहा भाई ने. ऍक्च्युली रील शूट चालू आहे. आपल्यासाठी फोन ठेवतो. फर्स्ट फोन है और ये ऑरेंज. हाँ फर्स्ट कपल फोन और सेम 17 प्रो मॅक्स ऑरेंज पहिला मी घेतोय 1 TB. आणि दरवर्षी प्रमाणे भाई या वर्षी सुद्धा काय मेरे को लगता है अगले साल नहीं आना पड़ेगा. नहीं आना पड़ेगा. वो हमें ऐसा लग रहा है परचेज कर रहे हैं ना नेक्स्ट ईयर हो जाएगा माइंड. हाँ ऐसे होता है हर बार. बोलो ना भाई. हम ठीक ना एकदम बढ़िया. लो अमानत लो अपनी. अरे वाह ओपनिंग करूया. सो आता आपण हे फोन जे आहेत आपले दोन्ही हे आपण आता ओपन करूया. ओके पहिला तरी रील शूट करतायत चांगल्यापैकी रील वगैरे शूट करून घेऊ. सोबतच करू ना आपण ओपनिंग सोबत करूया. हा रील काढायला पण पोस्ट कोण करेल मग. नाही आपण अपना कर बाबा. तू पहिले कर. पहले भी करूँ. सो चलो ओपनिंग कर रहा हूँ. नेक्स्ट हळूच काढायची जरा. कड़कना वाह.
त्या साईडला दाखव ना जरा, त्या साईडला तोंड कर. हा जाम भारी वाटतंय, दाखव मला जरा. हॅलो रोज सिरियसली किती सेक्सी वाटतंय बघ ना. एवढा सेक्सी मला आजपर्यंत कोण वाटला असेल तर हा फोन आहे. सिरियसली सांगतो भाई, बहुत सेक्सी लग रहा है भाई, क्या पीस लग रहा है. ऐसा लग रहा है दूसरा शादी कर लो इससे. एक्स्ट्रा देना पड़ेगा क्योंकि मैंने हाथ लगाया है. काय बरोबर ना? बरोबर. ऍक्च्युअली हिने मॅचिंग केली, स्पेशली मॅच केलंय कारण की मला ऑरेंज बॉबी बोलेला ना. मी सुद्धा ऑरेंज घालणार होतो पण मी खूप शोधलं पण मला कुठेच ऑरेंज भेटला नाही, म्हणून मी व्हाईट घालून आलोय. मला काहीच आयडिया नव्हती. मी कपड्स खोलला, मी बघितलं अरे ऑरेंज मी हेच वेअर करते असं. मी पण बॉबी सारखं वेअरच वेअर करणार होती, व्हाईटच वेअर करणार होती. वेअरच वेअर मला ही साईज आवडते, म्हणजे एकदम कॅमेरे पण असे मोठे दिसतात. कॅरी वेरी करू शकतो यार. सेक्सी फोन आहे. कॅमेरा पण मोठा दिसतो बघ त्याचा. प्रो मॅक्स छोटे दिसतात. भारी वाटतंय ना. हाय गाइस. हो, न्यू फोन से न्यू शूट. ऍक्च्युली ना माझी दिवाळीची तयारी चालू आहे. कुर्ता मागवलाय. आता कसं प्रोफेशनल लोक भारी वाटतं, म्हणजे मला ह्या कलरची साडी घ्यायची असं होतं. या आता कसं प्रोफेशनल लोक प्रोफेशनलच कुर्ता मागवणार ना. ठीक आहे. माझ्याकडे ऑलरेडी साड्या आहेत. ते तर काय नाही अजून. मस्त रे. कितीचा असेल? 700. किती? 700. 600 रुपये. 600 रुपये भाव फक्त. भारी आहे बघ ना. देवा भाऊबीजला भावांना मागवतो. मी काय म्हणतो, आता तुम्ही लिंक असं कॉमेंट्स करू नका. मी टॅग करतो वाटलं. मी हा कुर्ता टॅग करतो कारण मला असं पर्सनली वाटतं की तुम्ही सुद्धा बाय करा कारण खूप भारी आहे. हे बघा, मी हा कुर्ता तुम्हाला टॅग करतो, तुम्ही बाय करू शकता. सॉरी, मी माझ्या ब्लॉग मध्ये टॅग करतो कुर्ता, तुम्ही बाय करू शकता. वाव बाय करा असं बाय. वाव ब्रो, सिरियसली भावा 600 रुपये. आता घालूनच दाखव. 600 वेअर करून दाखव. मला खरंच बिलीव्ह नव्हतं. वेअर करून दाखव. जय श्रीराम, जय हनुमान. मी घालून दाखवतो. आणि हा कोणता फोन आहे? कोणता फोन आहे? हा माझा फोन आहे. इथं फोन आहे. आणि कोमल वरद ज्या फोननी शूट करतोय तो 17 Pro Max माझा आहे. माझा कुठे आहे मग? माझा इथे. कसा वाटला गाईस तुम्हाला फोन? नक्की सांगा यार. म्हणजे मी तर खूप हॅपी आहे. कलर पण छान वाटतोय, असं मस्त कलर आहे. आणि आम्ही दोघांनी कपल फोन घेतलेत. सांगा यार कसा वाटतोय. ए बाबा थांब ना, आता कपडे काढताना पण दाखव. तबेला नाही डमरू स्वतःला बघा. हे फोटोबिट आहे मला. मी जाड आहे. कोमल मला असं वाटतं मी अजून 4-5 मागू. काय माहितीये का बोल, दिवाळी आहे म्हणजे मी का बोलायलाच पाहिजे. विदाऊट का बोलले सांगू शकत नाही. ऐका आता दिवाळी आहे बरोबर आहे. दिवाळीमध्ये कुर्ते महाग होते आणि आता हे पण चालू आहे बिग बिलियन. हा, ऑफर पण चालू आहे भाई. मग मागवायला पाहिजे 5-6 कुर्ते. रोहित बीतला पण मागू का मम्मी? असे सेम मागू का? बॉबी पप्पाला मागव. हा, रोहितला तू आणि तिघ सोबत उभे राहा. खरंच बोलते मी, लय भारी वाटतं. एक पप्पाचं थोडंसं मोठं पोट. चला तुम्ही कॉमेंट करून सांगा. पप्पाचं थोडं मोठं पोट, मग तुझं मोठं पोट, मग रोहितचं पोट येत आहे थोडं पोटावर माझं रे, पोटावर अटकलं हो. लेडीज का वाटतंय? वाव, लय भारी वाटतंय ब्रो. पोट नव्हतं पाहिजे. पोट कुठे आहे मला? काय बोलतेय? पोट नव्हतं पाहिजे. अरे देवा, किती आत टाकलं रे. अय्यो, डायरेक्ट फ्लॅट. मम्मी कसं वाटतंय? छान वाटत. खरं भारी वाटत. भारी वाटतं ना.
मागून दाखव तो काय दिसतोय कुठला हा हायच नाही फिगर आहे फिगर. हायच नाही काय दिसणार. बॉबी पण बारीक झाला ना आता खरं सांग. बॉबीचा हेअर कट एवढा बेकार केला ना. रोज रोज बोलून दमले मी तो हेअर कट बाबा का केलाय असं. असं मारायला जायचं ना तर अशा हातात केस येत नाही मारायला. दाखवू का कसं. बॉबी ये पिल्लू पिल्लू ये खाली बस. हे बघा हे बघ हे बघ. येतच आहे. नाही येत ना मग असं थोडा कधी घालायला मागवलं बापू हा? दिवाळी आली. मग काय? दिवाळीची मला पीच कलरची माझ्याकडे साडी. शूट होते गोरा आहे ना तो. बॉब मला साडी घेऊन देणार आहेस मी असं ऐकलं. ते खाली हे आहे ना म्हणून चांगलं नसलं. हा. ते आता वाईट मी हे घातला. व्हाईट लेग वाईट मी लेंगा घातला ना याच्यावर तर लय भारी वाटत. हे बॉबी मी बघून येतो. मी ऐकलं तू मला साडी घेऊन देणार आहे. हो सांग ना सरस की साडी पाहिजे. मम्मीला साडी घ्यावी लागेल, तुला घ्यावी लागेल, दरवर्षी घेतो दिवाळी. रोहितला कपडे घ्यावे लागतील. मला नाही घेत ना. कोमल घेऊन सुद्धा असं नको करू तू. The next day. आम्ही सगळे रेडी झालोय आणि पाऊस किती पडतोय बघा बाहेर. एकदम तुफानवाला पाऊस आहे. मी चाललेले व्हिडिओ काढायला. अरे देवा हा. माय गॉड दे एकदा हे बघा वरतकडे बघा फक्त. मला असं वाटतं मला इकडेच व्हिडिओ काढावा लागेल म्हणजे केस उडवायची गरज नाही. अरे वा काय भारी कॉन्सेप्ट निघाला माझा. आज आपल्या राहुलचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राहुल दादा. आणि दगड्याचा सुद्धा वाढदिवस आहे. दगड्याच्या पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे थँक यू. आणि खास आमंत्रित आहे आपल्या घरी वाडा. तू केक कापायला आलाय का पार्टी घ्यायला आलाय. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. वाडा आल्याला काय बोलतो माहितीये. बोलतो माझ्याकडे 150 रुपये मी 150 देतो बाकीचे 200 तू टाक. 350चा केक कापू आणि वरती दगडा लिहू आणि खाली राहुल लिहू. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरह फंसोगे. आणि पार्टी दोघांकडनं. काय पार्टी देतो दगड्या. आम्ही झालो हॉटेलला. तुला यायचं आमच्यासोबत. मोटर मध्ये मी छोटा काय करू. आम्ही तिकडं काय लढाई करायला नाही चाललो. हा पण तुला असं वाटतं आम्ही तुला घेऊन जाऊ. कशावर येईल म्हणतो. अरे सांग मी तुला चॅलेंज देते. मी तुला घेऊन जाऊ शकते. चॅलेंज दिलंय ना देत तर मी देते आता पण त्यासाठी तुला काहीतरी करावं लागणार. काय बोल कोमल वहिनी कोणी मला प्लीज आज हॉटेलला घेऊन चल. आज हॉटेलला घेऊन चाल. मी तुझं सगळं काही काम ऐकेन. तुझं सगळं काही काम ऐकेन. जे पण तुम्हाला बोलशील जे पण तुम्हाला बोलशील जा पाणी आण. तुम्हाला बोलशील पाणी आण. मी लगेच आणेन. मी लगेच आणेन. तू बोलशील मेथी खा. तू बोलशील मेथी खा. मी लगेच खाईन. मी लगेच खाईन. काय होतं नोटी काय होतं फक्त बोलायचं म्हणून बोलतो की काय. चल खाईन. काय हा अजून मी बोलेल रोहित बाहेरचं खाऊ नको. तू नाही खाणार. आणि बाहेर घेऊन चल आणि बाहेरचं समजलं मला. तिकडे घेऊन जा. तिकडे काय बोललं माहिती का परत रोहित आपण ना बाहेर आलो तुला चॅलेंज प्रॉमिस केलं बाहेर सांगितलं तिथं बस. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. ऍक्च्युली ना तो म्हणजे तेवढा हुशार आहे की त्याला माहितीये मोठे माणसं आहेत म्हणजे मोठी पोरं आहेत तर मोठ्या पोरांमध्ये छोट्या पोराचं काय काम ना बाबू. नाही मी घेऊन जाऊ शकतो तरी त्याला माहितीये. तरी चढू नकोस त्याला. मला यायचं. त्याला यायचं विचारायला बॉबी. हे बॉबीमुळे होतं रे सगळं रोहित. नाही तर मी कधी पण रेडी असते तुला घेऊन जायला कुठं पण. हा बॉबी नेहमी नाही करतो माहितीये. आता कोणाचं ऐकू काहीच नाही माहितीये. तुला माझ्या भरोसा नाही. अरे तू खरं सांग तुला नाही कोण बोलत असं नाही घेण्यासाठी ते एवढं सांगतो. तुम्हाला आता खरंच त्याला घेऊन जायचं. मी जेन्युअनली बोलते. मी खोटं बोलतच नाहीये. खरंच ह्याला घेऊन जायचं आता. तुला हॉटेलला खरंच घेऊन जायचंय. हे मी जेन्युअनली बोलते. आणि मी तुला कधी बोलले का चल शपथ का साहेबाची. तुला देख रहे हो माझ्या भरोसा नाही. नाही साहेबाची शपथ का जा पाहिजे. बाबा भरोसा मी हा ठीक आहे जा चल. तुला घेऊन जाणार पण शपथ बिप्पत नाही खाणार. हा ठीक आहे जा. मग बोल. वाह क्या एक्टिंग कर रहा है. आम्ही
तेच बोलत आता मग बोल. मी बोलेल. वहिनी 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 तू खूप चांगली आहेस. तू खूप चांगली आणि क्यूट आहे बस. बस माग बस नाही माहिती मला. कौन है ये लोग? नाही बस बस स्टँड वर गेली असते. बस स्टँडला. तू बोलशील वहिनी मी खूप लकी आहे मी खूप लकी आहे की तू माझी वहिनी आहे की तू माझी वहिनी आहे. आणि माझा दादा तर त्याच्यापेक्षा लकी आहे. माझा आई तर त्याच्यापेक्षा लकी आहे. आणि तू आमच्या घरात आली तू आमच्या घरात आली म्हणजे लक्ष्मी घेऊन आली. लक्ष्मी घेऊन आली. जय मोठी. जय मोठी. जय माता दी. जय माता दी. आणि पुढच्या वेळेस मला वफल मध्ये तू पण ऍड करशील. पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस वफलला पुढच्या वर्षी लवकर या. ए आज राहुलचा वाढदिवस आहे तर राहुलची काय इच्छा आहे आज वाढदिवसानिमित्त आपण ऐकूया. राहुल तुझी काय इच्छा आहे? म्हणजे कशाबद्दल काय म्हणजे कशाबद्दल विचारते? कोणती पण इच्छा कोणती पण. इथं ऐका राहुलचं आता 28 ते 30 वर्ष चालू आहे. तर घरचे आता त्याच्या मागे लागलेत लग्न करण्यासाठी. बॉबी जे आहे ते तो लग्न नव्हता करत का? वय लपू नको. प्लीज आपण खोटं नाही बोलायचं कोणाला. काय मला ना माहिती किती वय आहे? 33 34 34 34 वय आहे. माझी जेवताना 34 वय आहे. सेम रिएक्शन. मला नव्हतं माहिती. जेवताना बोललो. बर्थडे गिफ्ट आणलंय. जेवताना बोललो. मला नव्हतं. मला वाटलं 28-30 आहे. मला आता माहित पडलं. वहिनी सो ठीक आहे. माझ्या भावाचं वय जे आहे ते 34 वय आहे आणि माझ्या भावाची इच्छा आहे की लग्न करायची. सो जो कोणी इच्छुक असाल तर माझ्या भावाला डीएम करा. एकटा मुलगा आहे घरामध्ये. अहो आमचं चॅनल बघा रिश्ते पण जमवायला लागलं यार. बॉब अँड कोमल चॅनल म्हणजे बाबा बाबा काय काय होईल त्याच्यावरती काय काय बघायला भेटेल. आयडी इन्स्टा आयडी. गप रे बाप. ते काय पोरीन हय ते नाही करायचंय. रिश्ता जेन्युइन. जेनन वालाच बोलतोय मी. तू चॅटिंग साठी करतो आयडी सांगतोय. अच्छा, मग आता काय त्याचा आधार कार्ड पाठवू का पॅन कार्ड पाठवू का नंबर देऊ? ऐका इंटरेस्टिंग असते ना जे पण त्यांनी कमेंट मध्ये सांगा. आता मला नाही मला म्हणजे जे जे वयाचे असतील रिजनेबल म्हणजे आम्ही जेन्युइन बोलतोय. आम्ही वयाच्या याच्यात असतील ना गटामध्ये त्यांच्यासाठी सांगते. रेंज मध्ये आहे. रेंज मध्ये बोलायचं होतं. बिग बिलियन डे. वाह दीदी वाह दीदी. दीदी वाह दीदी. माझं म्हणायचं हे असं आहे की ना आम्ही जेन्युइन बोलतोय. त्याचं लग्न करायचं आहे आणि त्याच्या मम्मीने आमच्या हातात दिलंय की बाबा यांचं लग्न जुळून आण. तर 34 वर्ष आहे. मुलाची प्रोफाईल आहे. दिसतो कसं आहे बघा. आणि राहुल नाव आहे त्याचं. आणि हाच त्याचा वाढदिवस आहे. ह्याच निमित्तानं जर तुमच्याकडे कुठलीही मुलगी असेल अशी की ज्यांना लग्न करायचं आहे तर त्याच्यासाठी प्लीज तुम्ही जर असेल तर कमेंट करा. आणि तुझे डिटेल्स सांग रे बाकीचे. शिक्षण माझं 12वी झालं. 12वी झालं. काम काय करतो? मी शूटिंगचं वगैरे करतो. फोटोग्राफर. महिन्याला कमवतोस ना? फिल्म सिटी मध्ये कामाला एडिटिंग वगैरे शूट वगैरे. महिन्याला 20,000 कमवतो. आणि प्रॉपर्टी वगैरे. 2 फ्लॅट आहे. 2 फ्लॅट आहे. पप्पाची पेन्शन येते. पप्पांचं आणि किती पेन्शन येते? पेन्शन आता माहिती नाही एवढं. अंदाज असेल 10-15,000 पेन्शन. हे आपलं मम्मीला येते. रेंट बोलतोयस का? नाही पेन्शन. ओके. आणि एक रूम रेंट वर आहे. जर हा जरा हळू बोलतो म्हणून मीच बोलते. एक रूम रेंट वरती आहे आणि मम्मी एकटी आहे आणि हा एकटाच आहे. त्याला बहीण भाऊ वगैरे कोण नाही. हा एकटाच आहे. डॅड ऑफ झालेत. मम्मी आणि हाच राहतो. सो ठीक आहे. आता दगड्याचा पण वाढदिवस आहे तर दगड्याला सुद्धा लग्न विचार. करायचंय? दगड तुला लग्न करायचंय? नको आहे तसं बरं आहे. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है? तुझी इच्छा काय आहे वाढदिवसानिमित्त? काय नाही
समज कॅमेरा जो आहे तो कॅमेरा ना देव आहे, तर देवाकडे तू काय मागशील? ते गपचूप मध्ये मागतो. माग लवकर, माग काय मागशील? काहीतरी असेल. ह्याच्याकडे कधी कधी बघून ना मला असं टेन्शन होतं, जसं काही लय गाड्या आहेत, लय बंगला आहे, लय प्रॉपर्टी आहे, 4-5 बाउन्सर आहे. तुझ्याकडे किती पण असो, पण त्याच्याकडे जे सुख आहे ते तुझ्याकडे सुख नाहीये. जेन्युइनली बोलते. काय सुख माहिती त्याला कसलंच टेन्शन नाही, कारण त्याचं लग्न नाही झालंय. खत्म. बिना लग्नाचे ते पोरं बसलेत बघ. ह्या लोकांना विचार किती टेन्शन असतं, म्हणजे पुढच्या लाईफचं. लग्न करायचं, आता मुलगी भेटणार, तिला पगार किती सांगायचा, पगार त्याच्यासाठी काम करावं लागेल, हे टेन्शन. त्या भाईला कसलंच टेन्शन नाही, एकदम तो नील, एकदम टेन्शन फ्री. फक्त आता काय करायचंय, जेवायचं, खायचं, झोपायचं, कामाला जायचंय, यायचंय, झोपायचं, बस. बाकी काय नाही. विषय काय भाई. आपला पहिल्यांदा फ्लॅट मध्ये बसलेला जसं का बादशाह बिझनेस मीटिंगला चाललाय. फ्लाईट पहिल्यांदा फ्लॅट मध्ये बसलेला, आम्हाला वाटलं की काहीतरी वाव रिएक्शन असेल. काहीच नाही, नथिंग. इट्स ओके. तो डेली आणि फोटो पण नाही काढत आहे एक पण. आम्ही पहिल्यांदा फ्लाईट मध्ये गेलेलो, मी गेलेले, तर मी किती एक्साइटेड होते. अरे असं आहे का, इथे तिथे सगळं फ्लाईट बघून झाले. बाथरूम बिथरूम पण जाऊन आले चेक करायला की कसं असतं. फुल बिझनेस. काय नाश्ता आला, हा नाश्ता खाल्ला. बोलही त्याला मगाशी बॉबी बोलला होता तुझ्या मनातलं सांग. तर मला म्हणजे ऍक्च्युली मी गणपतीला गेलेलो लालबागला तेव्हा, की मला बाप्पाने म्हणजे असं मनापासून म्हणजे ते बोलतात ना काय आशीर्वाद दिला. आता 7 दिवस होतो लालबागला, आमच्या घरी गणपती बसत. अच्छा, ओके. तर बाप्पा म्हणजे असं रात्री स्वप्न पडतंय ना, ते असं सांगितलेलं बाप्पाने की तुझं लग्न झालं ना, मी तुझ्या घरी स्वतःहून येणार. अच्छा, पण लग्न झाल्यावर तू गणपती बसवणार घरी. हो, राईट. स्वतःहून बाप्पाने सांगितलं, कारण मी त्या दिवशी 7 दिवस प्रॉपर सेवा केली म्हणजे आज आमच्या घरच्या गणपती. म्हणजे आज जे रॅन्डमली आम्ही ब्लॉग घेतोय, तर हे मे बी त्या एक काय बोलतात ते एक पाथ असू शकतो. हा, की सो येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्हाला हल्दीची पार्टी भेटणार आहे. लग्नाला आपण इंटरेस्टेड नसतो, हल्दीला मेन इंटरेस्टेड असतो. लग्नाला पण आपलं मित्राचं दुसऱ्यांचं कोणाचं असतं तर आपण हळदीला जातो. जास्त इंटरेस्ट कशात असतो आपल्याला? हल्दीमध्ये. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता बघूया काय प्लॅन आहे काय नाही. व्लॉग आपण आता इथे एंड करूया. इथे अरे हा बसलाय. तुला यायचंय? मी माझ्या वाणीवर खूप विश्वास ठेवतो, दादावर पण ठेवतो. एकावर ठेवावं लागेल. इथं दोघांवर नाही ठेवायचंय. काय करू, 2 पण 50-50 आहे. व्लॉग जो आहे आपण तिथे एंड करूया. भेटू नव्याने नवीन व्लॉग सोबत परत एकदा. आणि बाय.